हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये आपली टेस्ट झाली पहिल्या 2 चॅप्टरवरती. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा पहिला चॅप्टर होता आणि दुसरा चॅप्टर होता हेल्थ अँड डिसीज. 20 मार्कांची आपली टेस्ट झाली आणि मला अत्यंत आनंद होतो की तुम्ही सर्वांनी अत्यंत छानपणे ही टेस्ट दिली. टेस्ट जे झाला पेपर आपला, त्याच्या पेपर सोल्युशन बद्दल आपण बोलणारच आहोत. तत्पूर्वी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं. तुमचे लिहिलेले पेपर म्हणजे जेवढे काही पेपर आले 8वीचे माझ्यापर्यंत, या पेपरमध्ये खूप जणांनी चांगला प्रयत्न केलेला आहे लिहिण्याचा आणि फारच सुंदर असे पेपर त्यांनी लिहिलेले आहेत. असे पेपर 10वीचे विद्यार्थी सुद्धा लिहत नाही आहेत. डिफरन्स बिटवीन विचारल्यानंतर 2 कॉलम, मॅच पेअर म्हटल्यानंतर 2 कॉलम, ॲप्रोप्रिएट पेअर राईट्स कॉलमला, समास व्यवस्थित सोडलेला, अक्षर व्यवस्थित काढलेलं, पॉइंटशीर मुद्दे मांडलेले, सगळ्याच बाबी मला खूप छान वाटतं. थोडेफार करेक्शन आहेत, थोडेफार अजून काही गोष्टी आहेत ज्या आपण सुधारणार आहोत, पण एकंदरीतच पेपर अत्यंत छान लिहिलेले आहे. काहीच निवडक विद्यार्थी आहेत, फक्त 2 ते 3, की ज्यांनी पेपर थोडासा आळशीपणा केलेला आहे पेपर लिहिण्यामध्ये. त्यांना तो आळस झटकण्याची आणि अभ्यास करण्याची गरज आहे. अदरवाईज तुमचे जे पेपर आहेत ते खूप छान आहेत. एक विद्यार्थी असा आहे की ज्याने 20 पैकी 20 आउट ऑफ मार्क मिळवलेले. अभिनंदन त्यांचं. आयुष साळुंके, आयुष सुलाखे यांचं अभिनंदन. त्याच्यानंतर 2 विद्यार्थिनी आहे, माही आणि तृप्ती, यांनी मिळवलेले 19 मार्क्स आउट ऑफ 20. 1 मार्क कुठं कमी झालेला आहे याची जरा तुम्ही चाचपणी करा, बघा, नोट्स मध्ये बघा, उत्तर टॅली करा आणि कसं लिहिणं अपेक्षित आहे हे सुद्धा मी तिथं लिहून दिलेलं आहे तुम्हाला. तुमचे अभिनंदन. यू बोथ आर द सेकंड रनर. त्याच्यानंतर ज्यांचे मार्क वाढू शकता अजून, ज्यांनी प्रयत्न केला तर, त्याच्यामध्ये आहेत अस्मिता आणि प्रसाद. यांनी सुद्धा चांगले पेपर लिहिलेले आहेत. थोडाशा बुस्टर डोसची गरज आहे, अभ्यासाची गरज आहे आणि हे सुद्धा आउट ऑफ मध्ये येऊ शकतात. सांगायचं मला हे आहे की तुमचे पेपर खूपच छान आहेत, व्यवस्थित लिहिलेले आहेत, तर ते तुम्ही असेच लिहायचे आहेत. अभ्यास देखील असाच ठेवायचा आहे. ठीक आहे. मग आता उरलेले काही पेपर ज्यांचे मार्क याच्यापेक्षा कमी आहेत, नाही का, तर त्यांच्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी काय अप्रोप्रिएट आन्सर्स असायला पाहिजे, काय उत्तर असायला पाहिजे आणि ती कशी लिहिणं अपेक्षित होती, पेपरचं सोल्युशन आपण घेऊयात. बघा, पेपरमध्ये पहिलाच क्वेश्चन होता तुम्हाला, क्वेश्चन नंबर 1A, फाइंड आउट माय पार्टनर. तुम्हाला कॉलम मॅच करायचे होते. ए फंगी, फंगीचं उत्तर होतं ऑप्शन सी कॅन्डिडा, ते त्याच्या समोर लिहायचं होतं तुम्हाला. काही विद्यार्थ्यांनी काय केलं तर हे जे जसं प्रश्न विचारलेला आहे तर हा कॉलम ह्या बाजूला लिहिला आणि मध्ये आन्सर्स लिहिले, 3 कॉलम बनवले. त्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त प्रश्न म्हणजे हा कॉलम आणि त्याचा अप्रोप्रिएट कॉलम डायरेक्टली तुम्हाला उत्तर म्हणून लिहायचं आहे. ठीक आहे. मग पहिलं होतं फंगी, फंगीचं उत्तर आहे कॅन्डिडा. देन प्रोटोझोआ, प्रोटोझोआ अमीबा, हे त्याचं उत्तर आहे. व्हायरस, बॅक्टेरियोफेज. बघा, नाव बॅक्टेरिया आहे त्याच्या आतमध्ये, बॅक्टेरियोफेज, पण हा व्हायरस आहे, बॅक्टेरियोफेज.
त्याच्यानंतर अल्गी, क्लोरेला आणि शेवटचं होतं बॅक्टेरिया, त्याचं उत्तर होतं प्रोकॅरियोटिक. ठीक आहे. बऱ्याच जणांनी उत्तर व्यवस्थित लिहिलेली आहे, सगळ्यांनीच लिहिली ती. हे मॅच केलेलं आहे, सगळ्यांना मार्क दिला. ज्यांनी एक्स्ट्राचा कॉलम लिहिलाय त्यांना सांगितलंय गरज नाहीये, पुढच्या वेळेस लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बी याच्यातला सेक्शन होता तो म्हणजे आयडेंटिफाय ऑड टर्म. याच्यामध्ये तुम्हाला असंबंधित अशी एक संकल्पना ती बाजूला करायची होती, जसं मलेरिया, हेपॅटायसिस, देन एलिफंटायसिस अँड डेंग्यू. तर याच्यामध्ये बघा काही विद्यार्थ्यांचे गोंधळ झालेला आहे, त्यांनी एलिफंटायसिस हे उत्तर लिहिलं. त्याचं उत्तर आहे मलेरिया. वाय? हे सगळेचे सगळे डिसीज व्हायरसने कॉज होतात, गॉट इट. पण हेपॅटायसिस हा जो डिसीज आहे हा कॉन्टॅमिनेटेड फूड आणि वॉटरने होतो, कावीळ, म्हणून हा वेगळा होतो. तर बाकीचे सगळे एडिस इजिप्ता, आपण डासांचे प्रकार बघितले, ह्या डासांमुळे होतात, जसे मलेरिया, एलिफंटायसिस, डेंग्यू, नाही का. त्याच्यामुळे आन्सर काय आहे, ऑड टर्म काय आहे, तर ती आहे हेपॅटायसिस. सेकंड, प्लेग, एड्स, क्लोरेला अँड टीबी. याचं उत्तर डायरेक्टली आहे एड्स, है की नाही. HIV, एड्स हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2, आन्सर एनी 3 ऑफ द फॉलोइंग. त्यातला पहिला प्रश्न, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ द ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर. बऱ्याच जणांनी उत्तर लिहिले, 4-5 पॉइंट लिहिले, छान. पण काही जणांनी 2च पॉइंट लिहिले, काही जणांनी क्वेश्चन अटेम्प्ट केला नाही. खूपच सिंपल क्वेश्चन होता. बॉइल्ड वॉटरचे काय फायदे आहे? सगळ्यात पहिले तर अनवॉन्टेड बॅक्टेरिया जे वॉटरमध्ये असतात, व्हायरस वॉटरमध्ये असतात, ते जर तुम्ही बॉइल्ड केले तर ते सगळेचे सगळे मरून जातात. म्हणजे यू गॉट प्युअर वॉटर, राईट. त्याच्यानंतर हे पाणी पिल्यानंतर तुम्हाला आजार होण्याची शक्यता नाहीये, तुमची रेझिस्टिव्हिटी पॉवर वाढते, डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह होते. देयर आर लॉट्स ऑफ बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, है की नाही. त्याच्यानंतर राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरस. व्हायरस बॅक्टेरियापेक्षा लहान असतात. व्हायरस हे DNA असतात त्यांच्यामध्ये, ते रिप्लिकेशन्स करतात आणि स्वतःच्या मल्टिपल है ना थाउजंड्स, लॅक्स इतक्या अशा रेप्लिकास त्या तयार करतात आणि अशा पद्धतीने वाढत जातात. व्हायरस हे वेगवेगळ्या टेम्परेचरला सर्व्हाइव्ह करू शकतात. भरपूर सारे पॉइंट्स या व्हायरस बद्दल सुद्धा आहेत, जे बऱ्याच जणांनी लिहिले, चांगले लिहिले. त्याच्यानंतर गिव्ह प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ द डेंग्यू. मच्छर टाळण्यासाठी, म्हणजे मच्छरांपासून डेंग्यू होतो, तर मच्छर टाळण्यासाठी तुम्ही काय काय करणार. जसं पावसाळ्याचे दिवस आहे, तुमच्या घराच्या समोर, वरती, आजूला बाजूला परिसरामध्ये जर कुठे टायर असतील, कचरा कुंड्या असतील, प्लास्टिकचे मडके गाडगे असतील, त्याच्यामध्ये पाणी साचत असेल, तर तुम्ही अशा गोष्टी बाजूला करणार. ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी हटवणार. त्याच्यानंतर घराच्या आजूबाजूला अस्वच्छता नको, घरात अस्वच्छता नको, हे तुम्ही करणार. त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, तर घरामध्ये तुम्ही मॉस्किटो कॉइल्स वापरणार, कोणतेही ब्रँडची वापरा, ॲज यू विश. त्याच्यानंतर लोशन्स अवेलेबल आहे, तुम्ही ते वापरू शकता, नाही का. मग ह्या गोष्टी तुम्ही जर केल्या, मच्छरां तुम्ही पासून वाचले की डेंग्यू तुम्हाला होणार नाही. ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम ऑफ द पॅरामोशियम. आय एम व्हेरी ग्लॅड की सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप चांगला डायग्राम काढलेले आहेत. ज्यांनी थोडीशी छोटी डायग्राम काढलेली आहे, काहींनी लेबल नाही दिले, 1-2 जणांनी, तर त्यांनी तेवढी प्रिकॉशन घ्या. बाकी सगळ्यांनीच, या सगळ्यांनी तर अत्यंत छान डायग्राम काढलेले आहेत आणि त्यांना मार्क सुद्धा पूर्ण देण्यात आलेले आहेत. तिसरा आणि शेवटचा क्वेश्चन होता अटेम्प्ट एनी 3 मध्ये, व्हॉट इज कॅन्सर अँड गिव्ह द रिझन, सिम्पटम्स अँड प्रिव्हेंटिव्ह नेचर ऑफ द कॅन्सर. अनकंट्रोल्ड ग्रोथ ऑफ द सेल्स इन द बॉडी इज कॉल्ड एज अ कॅन्सर. अनियंत्रित वाढ जेव्हा पेशींची घडून येते तेव्हा कॅन्सर होतो आपल्याला. कॅन्सरची प्रमुख कारण काय काय, तर व्यसन करणे, जसं की सिगारेट ओढणे, तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणे, गुटखा खाणे, नाही का. अनुवंशिक देखील काही कारण असू शकतात, ह्याद्वारे कॅन्सर काय होतो, प्रसारित होतो. मग याचे सिम्पटम्स काय आहे, तर सिम्पटम्स आहे तुमच्या रक्तप्रवाह, हा जो सर्क्युलेशन आहे बॉडी सिस्टीम मध्ये ब्लडचं, ह्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. तुमच्या जर तोंडाचा कॅन्सर असेल तंबाखूजन्य पदार्थांमुळे, तर तो भाग सडतो, तुम्हाला तुमच्या रेग्युलर क्रिया करण्यासाठी अडचणी येतात.
प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, अवॉइड ऑल टाइप ऑफ टोबॅको प्रोडक्ट्स. तुम्ही तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन नाही करायला पाहिजे, अजिबात याच्यापासून लांब राहायला पाहिजे. ड्रिंकिंग पासून लांब राहायला पाहिजे, मानसिक तणावापासून तुम्ही लांब राहायला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. सेकंड क्वेश्चन होता, स्टेट द मेरिट्स ऑफ Whitaker's methods of classification. There are various merits, but some of them are Whitaker, who gives his classification in 1959, very prominent. He gives five kingdom classification, which is accepted widely. Then the classification of the organism based on some basic criteria, that is body organization, that is grade of organization, then the body cavity, then what kind of organism, germinal layers. So these are the criteria on which the organism can be classified. Then what are the reasons for the heart attack, and give the first aid for the heart disease. हार्ट अटॅक येण्यापाठीमागची प्रमुख कारण काय. हार्ट अटॅक is actually a mental related problem. Means hypertension is one of the biggest reason for the heart attack. Weight gain, obesity is also the reason of heart attack. Increasing in the level of cholesterol in the body is also important reason for the heart attack. So these are the reasons for the heart attack. What are the first aid? If the patient itself who feels difficulty in breathing should take some steps, that is called 108. Then if he having a pump, he or she having a pump, use it for the asthma attacks. Take long breaths. And if the people who surrounded by this heart attack patient, what they should do. तुमच्या आजूबाजूला जर पेशंट असेल, तुमच्या घरात जर ती व्यक्ती असेल जिला हार्ट अटॅक आलेला आहे, तर तुम्ही काय करणार. ॲम्ब्युलन्सला कॉल करणार. त्याच्यानंतर त्या व्यक्तीला एका सपाट जागेवरती पाठीवरती झोपवणार. त्याची मान स्ट्रेट असणार. त्याच्या छातीवरती तुम्ही पंपिंग करणार, प्रेसिंग करणार. आणि हे प्रेसिंग कशासाठी असणार आहे, त्याचा जीव वाचवण्यासाठी. ठीक आहे. अशा काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स तुम्ही घेणार. राईट अ नोट ऑन फंगी अँड एक्झाम्पल. फंगी बद्दल तुम्हाला माहिती लिहायची होती. कशा फंगीच्या कॉलनीज क्रिएट होतात. ब्रेड बटरवरती, पोळ्यांवरती जर आपल्या घरामध्ये शिल्लक राहिले, हवाबंद डब्यामध्ये ते असले तर ह्याबद्दलची. स्पोर फॉर्मेशन कसं करतात फंगी, कॉलनीज कशा क्रिएट होतात त्यांच्या, हे ना, ह्या सगळ्यांबद्दलची माहिती लिहायची होती. आणि भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी ते व्यवस्थित पेपर अटेम्प्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. ज्यांच्या पेपरमध्ये काही कमतरता राहिलेल्या आहे, जसं मी म्हटल्याप्रमाणे अक्षर व्यवस्थित काढणे, पेपर पूर्ण अटेम्प्ट न करणे, त्याच्यानंतर अभ्यास कमी असल्यामुळे उत्तर न लिहिणे, तर ह्या गोष्टी तुम्हाला ओव्हरकम करायच्या आहेत, है ना. तुमची बॅच ही आपल्या रेग्युलर 10th पेक्षा मोर इंटेलिजंट आणि मोर सिन्सिअर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अजून जास्त अभ्यास करायचा. मी त्यांनाही सांगताना हे सांगणारच आहे की तुमच्यापेक्षा लहान विद्यार्थी, 8th स्टँडर्डचे विद्यार्थी जर चांगला पेपर लिहू शकता तर ते का नाही, हे ना. सो तुम्ही अजून चांगली मेहनत करायची आहे. सगळ्यांनी व्यवस्थित छान पेपर लिहिला. सगळ्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन. आणि थांबूयात आपण ह्या लेक्चरला. तर भेटूयात पुढच्या लेक्चरला. आपण जो पाठ शिकत आहोत त्यातलाच पुढचा भाग घेऊया. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करत राहा.